हाय सगळ्यांना. तर बघा आता दुपारचे 1 वाजून गेल्यात आणि म्हणलं चला थोडंसं तुमच्या संग बोलावं. आज सकाळपासून काय व्हिडिओ टाकला ना, म्हणलं चला तुमच्या संगच बोलून काहीतरी जे मनात आहे ते तुम्हाला सांगून बोलत बसा म्हणलं. तर आता मी इथं वरच्या घरी बराच वेळ झाला आम्ही इकडं आलो. ह्यांनी एडिटिंग करतात. राधू पण शाळेतनं आली अशी ट्युशनला गेली बघा. ह्यांनी सोडून आल्यात राधूला ट्युशनला आणि मुलं आहे शाळेत ओम कृष्णा. तर आज करायचा आहे मसाला. तर सकाळच्या पारी पाऊस येत होता. पहाटेपासून झिमझिम बारीक टिपकायचा मोठा टिपकायचा, पण नशिबानं पाऊस उघडला. तर आता मिरच्या भाजायच्यात. तर त्या काकू आहेत ना मिरच्या भाजतात, त्या दुसऱ्या कामाला जातात आणि 3 वाजता येतात. मग 3च्या पुढं त्या काकू मिरच्या भाजून देतात. या म्हणल्या 3 वाजल्या की या म्हणल्या. मग असं थोड्या वेळाने तिकडं जायचं 1-2 तासाने आणि घरी तोपर्यंत घरचं सामान नीटनाटकं करतोय आम्ही. लसूण सोलला आणि आता कांदा कापायचा आहे. तर म्हणलं कांदा कापायच्या आधी थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि टाकावा चॅनलला. तसं पण आजकाल व्हिडिओ चलतच नाही, तर म्हणून मला पण मूड राहत नाही काय करायला. पण तरी पण ह्यांनी म्हणतात टाकत जा चॅनल, मोकळा सोडत जाऊ नको. पण आता मूडच नसतो त्याच्यामुळं काय करू वाटत नाही, पण टाकावं तर लागतं आहे ह्यांच्यामुळं. तर मसाला बनवायचा आहे. आता कांदा चिरायचा आहे आणि आता बाकीचं सामान पण नीट करायचं. हळकुंड सगळं भाजायचं घरी आणि मिरच्या बाहेर भाजतात. तर तुम्ही सगळेजण म्हणत होता वेब सिरीज बंद केली काय, तर बंद केली नाही बघा. रात्रीपासून ह्यांनी एडिट करतात राहिलेला भाग आणि उद्याच्याला तो भाग येतोय. तर कोणाकोणाला वाटतंय बंद केली, कोणाला वाटतंय चालू आहे, कोणाला आवडतात बघा, कोणाला आवडत नाही. ज्यांना आवडतं ते कमेंट करतात रिप्लाय दे म्हणून. तर 2-3 दिवस झालं कमेंट येत होत्या. तर उद्या तुमच्यासाठी तो भाग येतोय. घरी एक भानगडी अनेक बघा. तर ह्याचं एडिट चालू आहे, 5 मिनिटाचं राहिलं आहे. आता भाऊजी परत संगीत करतात, त्याला ह्यांनी थोडं एडिटिंग करायचं राहिलं आहे ते करतात. तर तुम्हाला तर माहिती आहे रक्षाबंधन आलं आहे जवळ आणि रक्षाबंधन म्हणलं की भाऊ बहिणीकडे येतो, नाही तर बहीण भावाकडे जाते. माहेर आहे बघा. तर मला तर सारखं ध्यान होतं आहे बघा माहेरचं. जावं तर जावं कुठं, भाऊ एकटाच वडील एकटाच आणि ह्यांनी तर मला कुठं नेतच नाहीत. आणि भावाला बोलावतं, भाऊ पण साताऱ्याला शाळेला, तिथं त्याचं कॉलेज बघत काम करतो त्याचं ते. आणि त्याला मी 2 महिने झालं बोलवते माझ्याकडं. म्हणलं ये अरे उबाट्या गाठ तरी घेऊन जा, उभ्या येऊन. नाही तुला मुक्कामाला राहणं झालं तर येतो म्हणतो आणि तसंच नाती लावतोय. त्याने शेवटी मला म्हणला की रक्षाबंधनला येतो, नाहीतर बाळाचं जावळ काढायच्या टायमाला येतो. मग बहुतेक मला वाटतं माझ्या बहिणीच्या बाळाचं जावळ काढायचं आहे रक्षाबंधन झालं का काहीतरी. मग म्हणला मी येतो त्या टायमाला, पण त्याचं काय नक्की नाही. आणि मी त्याला म्हणते या, त्याचं काम पण चालू आहे बघा, कॉलेज करत अभ्यास ही. पण मला वाटतं यावा त्याने. दरबारीने तोच होता आमच्याकडे वेळ काढून. सुट्टी नाही भेटली तरी कसा तरी वेळ काढतो, सुट्टीही काढतो आणि येतो मला. पण ह्या बारीने काय करतोय काय माहिती नाही. मी तर त्याची वाट बघते, पण त्याला पण वाटत असं का नाही एखाद्या वर्षी तरी बहिणीनं भावाकडे यावं. त्याला पण तेवढंच बरं वाटतं, पण तसं काहीच होत नाही. ह्यांनी मला घेऊनच जात नाहीत. मला पण वाटतं जावं, नाही मुक्कामाला राहिलं तरी आपलं महागारी का यायचं व्हायना, पण घेऊन जावं. पण नाहीच करतात, सारखं कामच करतात. काम तर काय वर्षभर आहे, आयुष्यभर कामच आहे. पण ह्या वर्षी त्या वर्षी असं वर्षाला सण येतो ना, पण तेवढा पण ह्यांना वेळ नाही. बघू आता त्यालाच बोलवायचं इकडं. आणि बोलवलं की तो मोकळ्या हाताने येत नाही. मला वाटतं मस्त आपण राखी बांधतो, मला वाटतं त्यांनी काय आणू नाही त्या टायमाला. म्हणजे नाही का तो शाळा बघत काम करून पैसे साचवतं, परत आमच्यासाठी गिफ्टही घेऊन येतं. म्हणजे प्रत्येक बहिणीला आशा असते भावाने काहीतरी गिफ्ट द्यावा. आणि काय बहिणी तर भांडून हे करून घेतात गिफ्ट. पण मला त्याने आणलेलं पण घेऊ वाटत नाही. मला लय वाईट वाटतं. त्याने काम करायचं, मग त्यानं पैसे साचवून आपल्यासाठी खरेदी करायची, तर स्वतःच्या जीवाला ते खात नाही. असं नाही का आपण म्हणणार काळजी घेत जा, खायलाही खात जा, हा म्हणतो आणि आणत नाही. असं सारखं कधी तरी आणणार खायला बाहेरनं, नुसतंच हा म्हणतो मी आणतो खायला म्हणतो. पण आम्हाला त्याच्या खोड्या माहिती आहे. म्हणजे ते पैसा लय जपून वापरतो नाही का, आणि दुसऱ्याला मदत पण लय करतो.
पण मी आता सांगत नाही, पण करतो एवढं माहिती आहे. स्वतःजवळ असो नाही तर नसो, बाहेर न का आहे ना घेऊन देतो ते, ज्याने मागितलं त्याने. पण नाही म्हणत नाही तो कोणाला, असं दुसऱ्याकडून तो घेत नाही, स्वतःचं देतो दुसऱ्याला. त्याला धर म्हणलं त्याच्या हातात दिलं ना तरी तो घेणार नाही, असा ही प्रामाणिक राहतो तो. तर मला त्या जणाला आवडतं ही गोष्ट बघा. तर बघा आता येतोय का नाही. मला वाईट वाटतं, नको वाटतं त्याच्याकडून काय घ्यायला. तो ड्रेस आणतो, साड्या आणतो, असं दोन्हीपैकी काहीतरी आणतो, नाही तर पैसे देतो बघा. मग मला ते पैसे दिलेलं पण घेऊ वाटत नाही. तर मी त्याला काय म्हणते, तू लय मोठा हो आधी शिकून, मग ना तुला मी कधीच नाही म्हणणार नाही काय द्यायला, उलटं भांडवून घेईन. तू आधी मोठा हो, शाळा शिक म्हणलं, चांगलं तुझं चलू दे, मग मी भांडून तुझ्याकडनं घेईन म्हणलं. पण आता नको मला काय म्हणतो, दे तसं नसतं, असू दे. तो मान असतो, हक्का असतो रक्षाबंधनला, भाऊबीजेला नाही का, मस्त असतो. आणि काय काय ताई पण म्हणतात नाही म्हणायचं नसतं, तेवढा आशेने प्रेमाने आणलेलं असतं. पण माझं मन वेगळंच मला खातं असं नाही का. म्हणजे मला त्याची काळजी वाटते म्हणून मी नको म्हणत असते. मी गेल्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं, गेल्या वर्षी त्या ताईंनी मला समजून सांगितलं होतं बघा, असं नसतं तसं नसतं, नाही म्हणायचं नसतं. ते पण खरं आहे. बघू आता 2-3 दिवसांनी रक्षाबंधन आलं आहे आणि मी पण त्याची वाट बघते आहे, येतं आहे का नाही काय माहिती. मला त्याचं लय ध्यान होतं मागच्या 1-2 आठवड्यात. कधी कधी रडायचं होतं का म्हणून काय माहिती, असं आठवणी झाल्यानंतर. फोन पण करणं होत नाही जास्त करून, आठवड्यातनं 1-2दाच करते. त्याला कामातच सारखं असतो, त्याच्यामुळं टाईम भेटत नाही कामातनं. आणि तुम्हाला पण माहिती आहे आपण मसाल्याचा व्यवसाय चालू केला आहे, आणि इथं पण मुलांची शाळा आहे आणि व्हिडिओ आणि बनवायचं आणि ते, त्यातनं मला पण वेळ भेटत नाही. त्याची आठवण आल्यानंतर मी त्याला फोन करते. कधी कधी 10-11 वाजलं तरी मी त्याला फोन करते, उचलतो बघा. जागाच असतो ना, नाईटच्या ह्याला जातो तो कामाला, कधी दिवसाही जातो, जसं असेल तसं जातो बघा तो. म्हणजे एवढं कष्टानेही करतो, त्याच्याकडून मला काहीच घेऊ वाटत नाही. आधी मोठं हो म्हणते त्याला, त्याची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे म्हणलं आधी, मग तुला काय करायचं ते कर म्हणलं. हसतो मग तसं म्हणल्यावर, असू द्या. तर इकडे ह्यांनी एडिटिंग करतात बघा, राहिलं आणि एडिटिंग करून झालं संगीत करायचं. इकडं कशी बसणार तसं करतात, जे बस बाहेर काढतात मोबाईल बघणार आहे, कशा बघतात जोडीने मोबाईल. तर ह्यांना एडिटिंग करता करताच फोनवर बोलावं लागतंय. तर तुम्हाला माहितीच आहे, ह्यांनी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये, पोस्ट 4 दिवस का 5 दिवस बंद होतं, त्याच्यामुळं काहींना मसाला पोहोचला नाही. मग त्यांचं फोन येतात, मग त्यांना सांगावं लागतं, ते वाट बघतात. महागारी आलेला मसाला परत कुरिअरने पाठवतात. पोस्ट चालू झालं ना, होय, मिनटालाच फोन येतात मसाल्याची ऑर्डर मागण्यासाठी. मला किती राहिलं एडिटिंग, हो एडिटिंग करायचं किती राहिलं, थोडं तरी 5 मिनटाचं 10 मिनटाचं काय. जीभ कशी बाहेर काढताय जीभ कशी बाहेर काढताय त्याचं बघा. तर उद्या हा भाग पडत बघा, तुम्हाला सगळ्यांना आवडेल बघा हा भाग. तर आता असू द्या, आता मला कांदा चिरायचा आहे आणि सामानाची तयारी करायची. तर आम्ही घेतो करून आता, म्हणलं आधी व्हिडिओ टाकावं, दिवसभर काम तर जातच तसं म्हणा. मग संध्याकाळी मसाल्याची पॅकिंग करायची पुढं काय. तर चला इथंच व्हिडिओला एंड करते, बाय.